Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सत्ताधाऱ्यांचा माज वाढलाय. बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या. अमित साटमांवर मुख्यमंत्री मौन का? राज ठाकरे यांचं फडणवीसांना पत्र. स्टँडिंग कमिटीमधील अंडरस्टँडिंग बंद झाल्याने दोन पक्षाकडून मला टार्गेट केलं जातंय. आम्ही फील्डवर काम करणारे, घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही. राज ठाकरेंचं राऊतांना अमित साटम यांचं उत्तर. तुंबलेल्या पाण्यात फिरणं म्हणजे फील्डवर असणं नाही. फील्डवर राहून तुम्ही काय केलं? मनसेचे नेते संदीप देशपांडे आक्रमक. तर साटमांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंकडून सारवासारव. मुंबईतील दुर्घटनेवर साटम फिदी हसतायत. भाजपचा क्रूर चेहरा समोर. संजय राऊतांचा निशाणा. तर आधी स्वतःचा पक्ष सांभाळा. भाजपच्या नवनाथ बन यांचं टीकाकारांना उत्तर. राम मंदिर ट्रस्ट पूर्णपणे बरखास्त केलं पाहिजे. फक्त दानपेटीवर डल्ला नाही तर राम आणि सीतेची आभूषणं चोरीला. उद्या मुंबईत मग संपूर्ण महाराष्ट्रात रामरक्षा आंदोलन करणार. संजय राऊत आक्रमक. रितू तावडे या महापौर आमच्या हेडमास्टर नाही. गैरप्रकार सुरू होता म्हणून व्हिडिओ काढला. रितू तावडेंच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचं उत्तर. पेडणेकरांनी दालनाची रेकी केल्याचा रितू तावडे यांचा आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली. अशक्तपणा आणि व्हायरल ताप आल्यानं खासगी रुग्णालयात उपचार सुरू. सूत्रांची माहिती. राज्यात पावसाचा अलर्ट. आपत्ती प्रभाग प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर. अलर्टमध्ये नागरिकांना प्रवास टाळावा. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. पुढील 3 तासात मुंबईसह उपनगर, पालघर, रायगड, जळगाव आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग. पाणी साचल्याने अंधेरी सबे वाहतुकीसाठी बंद. विरा देसाई परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. विरार, तुळीन, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसर देखील पाण्याखाली. विरारमध्ये गुडघाभर तर नालासोपाऱ्यात कमरे इतकं पाणी साचलं. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. संपूर्ण रस्ते पाण्याखाली. मनोर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. भिवंडीला मुसळधार पावसाने झोडपलं. मुख्य बाजारपेठा पाण्याखाली. घरासह दुकानांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. पावसामुळे 3ही मार्गांवरील रेल्वे सेवा खोळंबली. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं. मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वे विस्कळीत. लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने. कमी दृश्यमानतेमुळे रस्ते वाहतूकही मंदावली. पावसामुळे राज्यभरात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच. मुंबईसह पुणे, नाशिक, साताऱ्यात झाड कोसळल्याच्या घटना. वाहनांचं मोठं नुकसान. तर ठाण्यात दुचाकीवर झाड कोसळून 2 जण जखमी. मुंबईत कॉटन ग्रीन परिसरात उघडे मॅनहोल पाहून महापौर संतापल्या. रितू तावडेंकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी. कारवाईचे आदेश देऊनही दुर्लक्ष केल्यानं महापौर संतापल्या. रेड अलर्टमुळे आपत्ती विभाग अलर्ट मोडवर. मुंबई, ठाण्यासह पालघर, पनवेलसाठी हेल्पलाईन जारी. जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी. आपत्ती काळात नागरिकांना संपर्क साधण्याचं आवाहन. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. 10 बंधारे पाण्याखाली. तर रायगडमधील अंबा नदी आणि खेडमधील जगबुडी नदीनेही इशारा पातळी ओलांडली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. दमदार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो. हतनूर, गोसेखुर्द, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग. रत्नागिरीतील पानवल धरणही ओव्हरफ्लो. गुजरातमध्ये मुसळधार पावसाचं थैमान. नदी नाल्यांना पूर. मांगरोळ तालुक्यातील रस्ते जलमय. जनजीवन विस्कळीत. मध्य प्रदेशातही पावसाचा धुमाकूळ. बालाघाटमध्ये पुरात अडकलेल्या 16 जणांचा रेस्क्यू. 37 ठिकाणी रस्ते बंद. पोलीस अधीक्षकांची माहिती. लोहगड हत्याकांड प्रकरणातील आरोपींमध्ये सांकेतिक भाषेत संवाद. आरोपी सी आणि चेतनचा मोबाईल डिलीट डेटा रिकव्हर केल्यानंतर माहिती समोर. दरम्यान पोलिसांकडून चेतनच्या मित्रासह नातेवाईकांची चौकशी सुरू. राज्यात 4 ठिकाणी एफडीएची धडक कारवाई. जालन्यात 250 क्विंटल अवैध धान्यसाठा जप्त. नाशिक आणि वाशिममध्ये नामांकित हॉटेलचे परवाने निलंबित. तर पीएस इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये अळ्या आणि झुरळ आढळल्याने कारवाई. पाकिस्तानमध्ये प्रवासी बस दरीत कोसळली. क्वेटातून पेशावरकडे जाताना दुर्घटना. अपघातात 40 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट दरीत कोसळली. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.